मैत्रिणींनो, आज वांग्याची भाजी बनवते, तीही कुकरमध्ये. थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवली आहे बरं का. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्यासाठी वांग्याची देठं काढून घेतली, कट करून घेतलेली, थोडीशी पाण्यामध्ये ठेवली. कांदा कट करून घेतला, थोडासा लसूण ठेचून घेतला. आता माझ्या घरामध्ये बऱ्याच भाज्या कुकरमध्ये बनायला लागलेत, कारण गॅस टंचाईमुळे मला पण थोडीशी भीती वाटते. कारण गॅस जर संपला तर मुंबईसारख्या शहरामध्ये काय करायचा हा प्रश्न. इकडच्या बातम्या बघून आज म्हटलं चला कुकरमध्ये भाजी बनवूया, तेवढीच थोडीशी गॅसची बचत. आणि खरं सांगायचं म्हणजे कुकरमधली भाजी मला तरी आवडत नाही, कारण अशी शिजवून घेतलेली मंदाचेवरती भाजी आणि कुकरमध्ये शिजवलेल्या भाज्या थोड्याशा वेगळ्या चवीच्या असतात. पण चला आज तर म्हटलं बनवूया. गॅसवरती कुकर ठेवला, त्यामध्ये तेल घातलं. तेल गरम झालं की जिरे मोहरी छान अशी तडतड दिली. भरपूर असा लसूण घातला. लसूण हलका ब्राऊन झाला की कांदा घातला. आज कोणतेच मसाले वापरायचे नव्हते, कारण वाटणातले मसाले घातल्याशिवाय वांग्याच्या भाजीला चव येत नाही. परंतु मी थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवते. अशी चवदार भाजी माझ्या पद्धतीने बनवा, खरंच जबरदस्त चवीला लागते. थोडंसं परतून घेतलं आणि कांदा हलकासा ब्राऊन झाला. जास्तीचे मसाले घालायचेच नाही. थोडीशी हळद घातली आणि धनेपूड आणि जिरेपूड फक्त यामध्ये घालायची. आणि घरची जी चटणी आहे ती 1 चमचा घालायची, कारण तिखट तुमच्या अंदाजाने कमी अधिक करू शकता. पुन्हा थोडंसं परतून घ्यायचं. वांगी जी कट करून घेतलेली आहेत, कारण वांगी कट करून घेतली की काळी पडतात, म्हणून थोडीशी पाण्यामध्ये घातलेत. आणि ती वांगी यामध्ये आता आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायची आहेत बघा. चवीनुसार मीठ घातलं, कारण मीठ घातल्यामुळे कांदा थोडासा मऊ पडेल, म्हणून मीठ इथं जे आहे ते सुरुवातीलाच घातलं. आणि ही वांगी आता या तेलामध्ये परतून घेते. वांगी तेलात परतून घेतली ना, छान अशी चवीला भाजी लागते. थोडा वेळ परतून घेते. धनेपूड आणि जिरेपूड 1 चमचा घातलं आणि छान परतून घ्यायचं. थोडंच पाणी घालायचं, जास्त पाणी घालायचंच नाही. सुरुवातीला मसाला कोरडा होत होता, म्हणून मी साधारणतः अर्ध फुलपात्र त्यामध्ये पाणी घातले बघा. पुन्हा छान परतून घेतलं आणि साधारणतः 1 ग्लास त्यामध्ये पाणी घातलेलं आहे. तर मसाला काहीच नाही, तर भाजलेलं शेंगदाण्याचं कूट घालायचं. आणि शेंगदाण्याच्या कुटातली ही भाजी चवीला खरंच छान लागते. आणि जर तुम्हाला सुकी जरी वांगी बनवायची असतील तर एवढं पाणी पुरेसं आहे. आणि कुकरचं झाकण लावून 1 शिट्टी करून घ्यायची. पटकन एका शिट्टीतच ही वांगी पटकन शिजतात. परंतु मला थोडीशी रस्स्याची भाजी बनवायची होती, म्हणून मी थोडंसं पाणी त्यामध्ये जास्त घातलं आणि झाकण लावून कुकरची 1 शिट्टी करून घेतली. कुकरची 1 शिट्टी झाली आणि नंतर कुकर थंड झाल्यानंतर तुम्ही ते बघू शकता, वांगी छान अशी शिजलेली आहेत. ही भाजी कशी वाटली कमेंट करून सांगा.